सो फायनली आमचं ठरलं आणि आम्ही आता निघालो आहे रिलायन्स मार्केटमध्ये. साहेब उठतच नव्हते, कामावर काम करत आहेत सॅटर्डेचं पण. चला चालत जाऊ, थोडंसं वर्कआउट होईल ना. काय काय घेणार आहे मग तू? बोल. सोनाली जे बोलेल ते घ्यायचं. अरे वा. सो आम्ही अनुची स्कूटी घेऊन जातोय कारण का बॅग्स ठेवायला मिळतील. हे असं काहीतरी, हे असं झालंय पॅटर्न रे. दुसरं बघ, हे बघ असं काहीतरी. हे बघ अशी पॅन्ट क्यूटशी आणि वरती बस क्रॉप टॉप. हे बघ हे दोन पण होईल. हा ते पण होईल कारण का हे असं वेगळं वाटतं ना काहीतरी. फ्रॉक पण ते कॉमन झालं आता. होईल ना तुला? डायपर सोबत आलं पाहिजे. येणार, ते टाईट होतात. नाही का, ती छोटीशी मोठं होणार अजून. अंशितासाठी आम्ही रक्षाबंधनला द्यायला गिफ्ट बघतोय. सो पण आपण फायनल प्रोडक्ट दाखवणार नाही ना, काय आपण सिलेक्ट केलंय ते. आता जस्ट आपण बघतोय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. सो फायनल आम्ही ह्याच्यातलं दाखवणार नाही तुम्हाला कारण का ते सरप्राईज असेल ऑब्विसली. 1 to 2 years. लहान नको व्हायला, एक साईज मोठीच घ्यायची आता. कसं म्हणजे वाढतं अंग आहे ना. ठीक आहे. हां किटकॅट आणि प्लेन डेअरी मिल्क पण बघ एखादी. छोट्या आहेत त्या, एकच मोठी बघ ना. हा ही बघ. अबे आगे ते नको. ब्राउन ब्लॅक. सो फायनली आमची शॉपिंग झाली आहे. आम्ही कुकर घेतला एक छोटू, 2 पिशव्या भरल्या. आता आम्ही निघतोय घरी. आणि आम्ही स्वतःची गाडी समजून दुसऱ्यांच्या गाडीवरती सामान ठेवत होतो. ही लोक अशी करतात. सो निघतो आता आम्ही मॉलमधून आणि भेटतो तुम्हाला घरी. सो आम्ही घरी आलो, दिवाबत्ती वगैरे केलं. त्याच्यानंतर अनिकेत परत कामाला बसला. मी सगळं आवरून घेतलं. आता सामान तसंच ठेवलं आहे मी, तुम्हाला दिसेल खाली. ते सामान आवरून घ्यायचं आहे, ते नंतर आवरेन. पण आजचा उपवास आहे तर मला आधी उपवासाचं जेवण बनवते मी. सो पटापट मी उपवासाचं जेवण बनवते आणि तुम्हाला फायनल लुकआउट दाखवते की मी काय काय जेवण बनवलं. जास्त काय बनवणार नाही आहे मी कारण का खूप दमली आहे बाजार करून आल्यापासून.
सो मग मी दाल राईसचं मेन आहे, दाल राईस बनवेन, त्याच्यासोबत काहीतरी बनवेन आणि एक स्वीट तर मी आणलं आहे बाहेरून, मग तेच ठेवणार. सो मी जेवण तुम्हाला फायनल लुकआउट दाखवते. सो भेटू नंतर. तर आम्ही आलोय आता घरी आणि जसं की मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं बघा, सोनाली ते लादी पुसते आणि नळ चालू. जेवणाचा फायनल लुक घेता नाही आला, सो त्यासाठी सॉरी. पण आम्ही एक शॉर्ट असा व्हिडिओ पाठवलेला घरी पाठवण्यासाठी की आम्ही काय काय बनवलं जेवणात, तर त्याच्यामध्ये थोडंसं दिसत असेल की काय काय जेवण आहे. सो मी तुम्हाला असं पण सांगते, मी डाळ भात बनवलेला, बटाट्याच्या कापा म्हणजे मी फ्राईजसारख्या फ्राय केलेल्या, आणि दुसरं मी कांदा भजी थोडीशी काढलेली, आणि स्वीटमध्ये मी मोतीचूरचे लाडू आणलेले. सो एवढं सगळं होतं. आणि मग मी मम्मी पप्पांना पण माझ्या इन्व्हाइट केलेलं जेवायला. सो आम्ही सगळे बसून जेवलो. त्याच्यामध्येच खूप काही गडबडीत मला काय फोटो आणि व्हिडिओ काढताना आलं, सो ते तुम्हाला स्किप होईल ब्लॉगमध्ये. आणि बस आजचा दिवस असाच गेला. आणि आज खूप दमलो, खूप कामं केली, खूप टायर्ड झालं आहे. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो आम्ही. उद्या काहीतरी नवीन घेऊन येऊ तुमच्या पुढे. आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आणि अनिकेतला विचारत असाल तर अनिकेत कामात बिझी आहे, सो तो आज नाही जास्त ब्लॉगमध्ये दिसला. तो उद्या खूप टाईम देईल ब्लॉगमध्ये. बाय.